माझं जर खरं तर वैयक्तिक मत जर सांगायचं झालं तर आज मी जी अ ब कड हे जे 3 भाग होते त्यामध्ये जी कोणी सगळे उभे मत हे होते ते खरोखरीच सगळेच मला चांगले वाटलेत. नेते या दृष्टीने म्हणा किंवा कार्यकर्ते या दृष्टीने म्हणा किंवा समाजाचे काही प्रश्न सोडवायच्या दृष्टीने. आज हे पक्ष जर आपण पाहिला तर पक्ष, नेता, व्यक्ती ह्या व्यक्ती पाहण्यापेक्षा माझं स्वतःचं वैयक्तिक मत असेल की या सगळ्यांनी एकत्र येऊन जर काम केलं तर खरोखरीच राष्ट्राचं काहीतरी चांगलं होईल. आणि ही सगळीच लोक तेवढी सक्षम लोक आहेत. आज आपण बिडकर भाऊ पाहू, नाहीतर दंगेकरांचा प्रणव पाहू किंवा आता गणेश दादा पाहू किंवा कोणीही असो, हे सगळी इतकी सक्षम मंडळी आहेत किंवा सुजाताताई शेट्टी पाहू किंवा इतर आपल्या कल्पनाताई पाहू, हे सगळे जे आहेत पक्ष निराळी आहेत, माणसं निराळी आहेत. ह्या सगळ्यांनी काही ना काही पद्धतीने कामं केलेली आहेच आहेत. आम्हाला कुणाबद्दल काही शंका नाही. परंतु ही जर सगळी मंडळी एकत्र येऊन यांनी जर केली, आज असं होईल की ही सगळी एवढी सक्षम मंडळी आहेत तर नक्की मतं हे बायफर्केट होणार आहेत. कदाचित टाय होऊ शकतो किंवा मतं सगळी हे होऊ शकतील. परंतु ह्यांनी जर उद्या आज कोणाला मत जास्त मिळेल किंवा कमी मिळेल याबद्दल मला काहीच हे नाही. पण ही लोक यापुढे हे जाऊन एकत्र येऊन जर काम केलं तर आपल्या नक्कीच राष्ट्राचं चांगलं होईल अशी मला निश्चित खात्री आहे. मेट्रोनी फ्रीमध्ये आता करणार आहेत, अजितदादांनी आश्वासन दिलेलं आहे. तसेच PMPL पण ते फ्री करणार आहेत महिलांना. तर त्या बाबतीत आपलं काय मत आहे? मी खरं माझं प्रामाणिक मत राहील की आम्हाला कोणतीच फ्री सुविधा नको. आम्हाला कोणत्याही फ्री गोष्टीची गरज नाहीये. आज आम्ही महिला वर्ग सक्षम आहोत. तुम्ही आम्हाला म्हणजे मी आज सक्षम आहे म्हणून मी म्हणते असं माझं मत नाही आहे. आणि जर कोणी माझ्यापेक्षा कमी असेल असं असेल तर तुम्ही त्यांना सबल करा. तुम्ही कोणतीही फ्री सुविधा देऊ नका. आम्हाला तुमच्या कोणत्याच फ्री सुविधेची अपेक्षा नाहीये. महिलांना तर त्याहून नाहीये. महिला सबल आहे आणि महिलांना तुम्ही जर त्यातून तुम्हाला कुठली जर अबला वाटत असेल तर तुम्ही तिला सबल कसं होईल त्यावर तुम्ही फोकस करा. निश्चित ते राष्ट्र सबल होण्याच्या दृष्टीने ते नक्की उपयोगी ठरेल.